नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 28वा भक्ती मार्गाच्या आचरणातील कपिलदेवां भक्ती मार्गातील आचरणाविषयी कपिलदेवांचे उपदेश। Hello, why this? Kapil's instruction on the execution of devotional service. श्लोक नंबर 42। सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतानि चात्मनि इक्षेतानन्यभावेन भूतेष्वेव तदात्मताम्। 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 सर्वभूतेषु सर्व अभिव्यक्तींमध्ये च आणि आत्मानं आत्मा सर्वभूतानि सर्व आविष्कार च सुद्धा आत्मनि परमात्म्यामध्ये इक्षेत त्याने पहावे अनन्य भावेन समदृष्टीने भूतेषु सर्व आविष्कारांमध्ये इव प्रमाणे तत् आत्मातम स्वतःचेच स्वरूप
भाषांतर योग्याने सर्व अभिव्यक्तींच्या ठिकाणी तोच एक आत्मा पाहावा, कारण जे जे काही अस्तित्वात आहे ते सर्व भगवंतांच्या विविध शक्तींचेच आविष्कार आहे. त्याच प्रकारे भक्ताने सर्व जीवांकडे कोणताही भेद न करता समदृष्टीने पाहावे. हाच परमात्म्याचा साक्षात्कार होय. The most important point of भगवद गीता, भगवद्गीतेचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट. आणि हा जो पॉइंट आहे या श्लोकात सांगितलेला, तोच पॉइंट अतिशय डिटेल मध्ये भगवान श्री कपिल देव पुढच्या अध्यायामध्ये सांगणार आहे. कोणता? भक्ताने सर्व जीवांकडे कोणताही भेद न करता समदृष्टीने पाहावे. हाच परमात्म्याचा साक्षात्कार होय. ऍक्च्युली यालाच भक्ती म्हटलं जातं. या स्टेजला जर तुम्ही नाही आला तर भक्ती तुम्हाला तिला मात्रही कळालेली नाही. योग्याने सर्व अभिव्यक्तींच्या ठिकाणी, आता इथे ऍक्च्युली शब्द वापरलाय भूतेषु, भूतानी. भूतचा अर्थ असतो सर्व जीव, सगळे आत्मा. ते वेगवेगळ्या शरीरामध्ये का असेना, त्या सर्वांमध्ये एक आत्मा पाहावा. ते सर्व भगवंतांच्या शक्तीचेच विविध रूप आहेत असे पाहावे. सर्वांनाच भगवंत म्हणून पाहावं. ऍक्च्युली भगवान म्हणून नव्हे, परंतु कोणत्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये आपल्याला मतभेद करायचं नाही, भिन्नता आणायची नाहीये, समदृष्टीने पाहायचं. सर्व जीवांप्रती समभाव, करुणा, दया. समसर्वेषु भूतेषु, भगवद्गीतेमध्ये कंटिन्युअसली हेच सांगितलेलं आहे. पंडिता समदर्शिना समसर्वेषु भूतेषु. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्री करुण एवच. हे आपल्याला समजलं, हे गुण आपल्यामध्ये आले की समजायचं आपल्याला परमात्म्याचा साक्षात्कार झाला, आपल्याला भक्ती कळाली, भगवान कळाले. आणि हा एक मुद्दा सांगण्यासाठी अख्खा अध्याय आहे पुढचा. व्हेरी इंटरेस्टिंग, हो की नाही? या मुद्द्याला न येता आपल्याला भगवंतांची भक्ती पाहिजे असते. आणि ते पुढच्या अध्यायामध्ये भगवान कपिल देव सांगतात शक्य नाही. तुम्हाला माझ्या सगळ्या जीवांच्या प्रती समभाव ठेवता येत नसेल तर तुमचा माझा काही संबंध नाही. भगवान श्रीकृष्ण सरळ सरळ सांगतात. सगळ्या जीवांच्या प्रती समभाव, सगळ्या जीवांच्या प्रती समान प्रेम, आदर, करुणा, दया जर तुमच्या मनामध्ये नसेल तर तुमचा माझा, तुमचा भक्तीचा काही संबंध नाही. झिरो. इंटरेस्टिंगली प्रभुपाद इथे भूतेषुचा अर्थ देतात सर्व अभिव्यक्तींमध्ये, मॅनिफेस्टेशन. इंग्लिशमध्ये देते इन ऑल मॅनिफेस्टेशन्स. मॅनिफेस्टेशनचा अर्थ असतो प्रकट झालेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये. मॅनिफेस्ट म्हणजे प्रकट होणे. भगवंत हे भगवंत प्रकट झालेली प्रत्येक वस्तू, व्यक्ती, सगळं काही हे भगवंतांच्या शक्तीचंच रूप असतं. योगी जेव्हा या अल्टिमेट टॉपमोस्ट समाधी अवस्थेला पोहोचतो तेव्हा त्याची भावना ही अशी असते, कोणत्याही व्यक्तीकडे पाहिलं ते त्याला भगवंतांचं स्मरण होतं. कोणत्याही जीवाकडे पाहिलं त्याला भगवंतांचं स्मरण होतं. कोणत्याही वस्तूकडे पाहिलं तरी त्याला भगवंतांचं स्मरण होतं.
स्मरण होणे म्हणजे कुठल्या दृष्टिकोनातून, की भगवंतांची सेवा मी या व्यक्ती वस्तूद्वारे कशी करू शकेन, भगवंतांची कृपा मी या व्यक्तीपर्यंत कसे पोहोचवू शकेन, या जीवापर्यंत कसे पोहोचवू शकेन. बस 24 तास प्रत्येक क्षण भक्त योगी हा हेच विचार करत असतो आणि यालाच समाधी अवस्था म्हणतात. हाच परमात्म्याचा साक्षात्कार होय. व्हेरी इंटरेस्टिंग. आता हे करण्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो मग? आपल्या मनातले अनर्थ, लोभ, स्वार्थ, हेच पुढच्या अध्यायामध्ये डिटेलमध्ये डिस्कस करतात भगवान कपिल. हे आज शेवटचे 3 श्लोक आपण वाचूया, म्हणजे उद्यापासून पुढचा अध्याय सुरू करता येईल. तात्पर्य, ब्रह्मसंहितेमध्ये सांगितले आहे की परमात्मा केवळ प्रत्येक ब्रह्मांडामध्येच नव्हे तर प्रत्येक अणूमध्येही प्रवेश करतो. होय नाही? कुठल्या श्लोकामध्ये सांगितलंय? अंधांतरस्थ परमाणु छयांतरस्थम. परमात्मा सर्वत्र सुप्तावस्थेमध्ये उपस्थित असतो आणि मनुष्य जेव्हा परमात्म्याची उपस्थिती सर्वत्र पाहू शकतो तेव्हा तो ऐहिक उपाधींपासून मुक्त होतो. या उपाधींपासूनच आपल्याला मुक्त व्हायचंय. मटेरियल डेझिग्नेशन्स, मी हा आहे, मी तो आहे, मी कोणीच नाही, मी भगवंतांचा अंश आहे. सर्व भूतेषु हा शब्द पुढील प्रमाणे समजून घेतला पाहिजे. जीवांच्या योनीचे 4 प्रकार आहेत. भूमीतून उगवणारे जीव, आंबणे अथवा अंकुर फुटणे या प्रक्रियातून जन्मलेले जीव, अंड्यातून जन्मास आलेले जीव आणि गर्भातून जन्मास आलेले जीव. या 4 वर्गीकरणातील जीवांचा विस्तार 84 लाख योनींमध्ये होतो. भौतिक उपाधींपासून मुक्त झालेला मनुष्य सारख्याच गुणवत्तेचे चैतन्य सर्वत्र किंवा व्यक्त जीवमात्रांमध्ये उपस्थित असल्याचे पाहू शकतो. निर्बुद्ध लोकांना वाटते की गवत आणि झाडे ही भूमीतून आपोआपच उगवतात, पण वास्तविकपणे बुद्धिमान असणारा व आत्मानुभूती झालेला मनुष्य अशा प्रकारची वाढ आपोआपच झालेली नाही हे पाहतो. तो जाणतो की या वाढीचे कारण आत्मा हे असून निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळ्या प्रकारची रूपे भौतिक शरीरांद्वारे जन्मास येतात. प्रयोगशाळेत आंबवण्याच्या प्रक्रियेतून विविध जंतू जन्मास येतात, पण तेही आत्म्याच्या अस्तित्वामुळेच शक्य आहे. भौतिक शास्त्रज्ञांना अंडी निर्जीव आहेत असे वाटते, परंतु ही वस्तुस्थिती नाही. बऱ्याच लोकांना वाटतं अंड हे निर्जीव आहे, अंडी खातो आपण. वैदिक शास्त्रांमधून आपण जाणू शकतो की विविध रूपातील जीव विविध परिस्थितींमध्ये जन्मास येतात. पक्ष्यांचा जन्म अंड्याद्वारे होतो, तर पशु आणि मानवाचा जन्म गर्भधारणेतून होतो. 2 प्रकार जनरली आपण म्हणतो, मॅमल्स अँड नॉन मॅमल्स. योगी किंवा भक्ताची परिपूर्ण व अचूक दृष्टी अशी असते की तो सर्वत्र जीवात्म्याची उपस्थिती पाहतो. आपल्याला मुळात स्वार्थच इतका आहे की त्या स्वार्थापोटी आपण वेगवेगळ्या जीवांना वेगवेगळं पाहत असतो आणि मग त्याच्यातच कॉम्पिटिशन आली. मग मी श्रेष्ठ आला, मानव श्रेष्ठ आहे, त्याला दुसऱ्या जीवाला मारून खाण्याचा अधिकार आहे. हो की नाही? आत्म्याशिवाय कोणताही जीव चर रूपामध्ये येऊच शकत नाही, चेतना त्याच्यामध्ये येऊच शकत नाही. आणि हा आत्मा प्रत्येक जीवामध्ये सेमच असतो, त्याचं साईज देखील सेमच असतं. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, स्वयोनीषु यथा ज्योतिर एकम नाना प्रतीयते योनिनाम गुणवैषम्यात तथात्मा प्रकृतौ स्थितः. अग्नी ज्याप्रमाणे विविध रूपातील लाकडांमध्ये प्रकट होतो, त्याचप्रमाणे प्राकृतिक गुणांच्या विविध परिस्थितींमध्ये विशुद्ध जीवात्मा स्वतःला निरनिराळ्या शरीरांमध्ये प्रकट करतो. तात्पर्य, देह ही एक उपाधीच असल्याचे आपण जाणून घेतली पाहिजे.
मुळात आपले उपाधी, उपाधी म्हणजे पद, डेझिग्नेशन. मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी पॉलिटिशियन आहे, मी चेअरमन आहे, मी सो अँड सो पाटील आहे, वगैरे वगैरे वगैरे, कुलकर्णी आहे. या सगळ्या उपाधींच्या आधी आपण एक उपाधी घेऊन बसलोय कायमच, ती म्हणजे मी शरीर आहे. ही पण एक उपाधीच आहे. सगळ्या उपाधीतून मुक्त व्हायचंय आपल्याला. सर्वोपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम. त्याच्याशिवाय शुद्धता नाही. ते सगळ्या उपाधीतून मुक्त व्हायचंय. प्रकृती ही 3 गुणांची परस्पर प्रक्रिया आहे आणि या त्रिगुणांमुळे एखाद्याचे शरीर लहान असते तर एखाद्याचे शरीर अत्यंत मोठे असते. उदाहरणार्थ, लाकडाच्या मोठ्या ओंडक्याला लागलेली आग मोठी असते तर छोट्या काडीला लागलेली आग लहान असते. परंतु वस्तुतः अग्नीचा गुणधर्म सर्वत्र सारखाच असतो. भगवंत इथे एक उदाहरण देऊन सांगतात. वेगवेगळ्या लाकडातून अग्नी निर्माण होते म्हणून अग्नी वेगळी नसते, अग्नी सेमच असते. तसं प्रकृतीच्या 3 गुणांच्या मिश्रणाने हे शरीर निर्माण होतं. कोणाला सरपटणारं शरीर मिळतं, कोणाला उड्या मारणारं शरीर मिळतं, कोणाला धावणारं शरीर मिळतं, कोणाला पोहणारं शरीर मिळतं. कोणाच्या शरीरावर केस असतात, कोणाचे नसतात. कोणाचं शरीर पांढरं असतं, कोणाचं काळं असतं, कोणाचं लाल असतं. परंतु हे सगळे जीव समान आहेत, समदर्शिना. परंतु भौतिक प्रकृतीची अभिव्यक्तीच अशी आहे की सर्पणानुसार अग्नी हा लहान अथवा मोठा दिसतो. त्याचप्रमाणे वैश्विक देहातील आत्मा जरी सारख्याच गुणवत्तेचा असला तरी छोट्या देहातील आत्म्याहून तो भिन्नच आहे. भिन्नच आहे, वेगळा आहे. Similarly, the soul in the universal body, although of the same quality, is different from the soul in the smaller body. वैश्विक देहातील आत्मा म्हणजे परमात्मा, तो वेगळा आहे आणि बाकी सगळ्या अभिव्यक्तींमध्ये असलेला आत्मा सेम आहे. लहान स्फुल्लिंग रूपी आत्मा हा बृहद आत्म्याच्या अंशाप्रमाणे आहे. बृहद म्हणजे काय? मराठी एक्सपर्ट. बृहद म्हणजे मोठा. बृहन्मुंबई म्हणतात, बृहन्मुंबई महानगरपालिका. लहान स्फुल्लिंग रूपी आत्मा हा मोठ्या आत्म्याच्या अंशाप्रमाणे आहे. परमात्मा हा सर्व मोठा किंवा बृहद आत्मा आहे. परमात्मा हा सर्वात मोठा किंवा बृहद आत्मा आहे. परंतु हा परमात्मा परिणामात्मक दृष्ट्या अंशरूपी आत्म्याहून भिन्न आहे, वेगळा आहे. परिणामात्मक दृष्ट्या म्हणजे क्वांटिटी वाईज, क्वांटिटेटिव्हली. परमात्म्याचे वर्णन वैदिक शास्त्रांमध्ये अंशरूपी आत्म्याच्या सर्व आवश्यकता पुरविणारा असे करण्यात आलेले आहे. नित्यो नित्यानाम चेतनस चेतनानाम एको भवनाम विदधाती कामान. तो परमात्मा नित्य आहे, त्याच्यापासून निर्माण झालेले सगळे अंश नित्य आहेत. तो परमात्मा चेतनामय आहे, त्याच्यापासून निर्माण झालेले सगळे आत्मे चेतनामय आहेत. परंतु तो एक परमात्मा या सगळ्या आत्म्यांच्या सगळ्या इच्छा पुरविणारा आहे, सर्व आवश्यकता पुरविणारा. एको हि भवनाम विदधाती कामान. कामान म्हणजे काम इच्छा पूर्ण करणारा. जो कोणी परमात्मा आणि व्यक्तिगत जीवात्मा यांच्यातील हा भेद जाणतो तो शोकाच्या पलीकडे जाऊन शांती प्राप्त करतो. अशी काही वाक्य पॉवरफुल असतात. जो कोणी या व्यक्तिगत जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातील भेद जाणतो तो शोकाच्या पलीकडे जाऊन शांती प्राप्त करतो. शोक आपल्याला शांती प्राप्त करू देत नाही. आणि शोक कशामुळे आलेला असतो? शोक स्वतःला शरीर समजल्यामुळे आलेला असतो
किंवा स्वतःला परमात्मा भगवान समजल्यामुळे आलेला. त्याच्यातून जी निर्माण झालेली काम इच्छा असते त्यातून कर्म केलं जातं आणि ते कर्म बंधनाला कारणीभूत ठरतं, म्हणजेच शोकाला कारणीभूत ठरतं. जेव्हा अंशरूपी आत्मा स्वतःला परिणामात्मक दृष्ट्या विभू आत्म्या समानच समजतो तेव्हा तो मायेने प्रभावित झालेला असतो. जेव्हा आपण स्वतःला जरी आत्मा समजलो, शरीर समजायचं बंद केलं, परंतु आणखीन एक चूक केली ती म्हणजे मीच परमात्मा पण आहे, मीच सगळ्याचा करता करता आहे, मीच भगवान आहे, भगवान वेगळा नाही, ती पण मायाच आहे. दोन्हीला वेगळं करणे, परमात्मा वेगळा आहे, मी वेगळा आहे, मी परमात्म्याचा अंश आहे, परमात्म्यासारखाच आहे मी, कारण मी त्याचा अंश आहे. अंश हा पूर्णासारखाच असला पाहिजे, परंतु वेगळा आहे. असं वेगळं जर स्वतःला आपण समजलं नाही, ती देखील मायाच आहे, ते पण शोकाचं कारण आहे. कारण ती त्याची स्वरूप अवस्था नसतेच, ओरिजिनली तो तसा नाहीच आहे. मग काही लोकांना असं वाटतं की थोड्या वेळाकरता वेगळं झालोय, परंतु एकत्र आलो की पुन्हा एक होईल, म्हणून ते अनादि अनंत जन्म त्याच्या प्रयत्नात असतात एकत्र होण्याच्या, पण ते कधी होत नाही, कारण ती आपली ओरिजिनल पोझिशन नाही. केवळ मानसिक तर्काने कोणीही विभू आत्मा होऊ शकत नाही. विभू आत्मा म्हणजे मोठा, बृहत. विविध आत्म्यांचे लघुत्व अथवा त्यांची महत्ता वराह पुराणामध्ये स्वांश विभिन्नांश या शब्दात वर्णिलेली आहे. स्वांश म्हणजे स्वांश आत्मा म्हणजे पुरुषोत्तम भगवान, आणि विभिन्नांश आत्मा किंवा सूक्ष्म स्फुल्लिंगे ही शाश्वत दृष्ट्या अंशरूपीच असतात. आपण भगवंतांचे विभिन्न अंश आहोत, आणि भगवंतांचे मिलियन्स अनंत विविध विस्तारित रूपे ही त्यांची स्वअंश रूपे, ज्याला आपण अवतार म्हणतो वेगवेगळ्या. याची पुष्टी भगवद्गीतेमध्ये करण्यात आली आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. प्रभुपाद अगदी मुद्देसूद सगळं सांगतात. भगवद्गीता हे आपलं प्रमाणपत्र आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. हे सगळे जीव माझे अंश आहेत, आणि काल होते उद्या नसणार नाही असं नाही. किती काळासाठी आहेत? सदैव सनातनः. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. सूक्ष्म जीव हे शाश्वत दृष्ट्या अंशात्मकच असतात, आणि म्हणून ते परिणामात्मक दृष्ट्या परमात्मा इतके श्रेष्ठ कधीच होऊ शकत नाहीत. तर मागच्या श्लोकामध्ये सांगितलं की प्रत्येक अभिव्यक्तीमध्ये, प्रत्येक निर्मितीमध्ये आपण समान आत्मा, समान परमात्मा बघायला शिकलं पाहिजे, म्हणजेच ते भाव समभाव आणले पाहिजेत. याचा अर्थ असाही नाही की परमात्मा आणि आपण देखील समान पाहायला शिकलं पाहिजे. नो. समाधी अवस्था कधी कधी चुकीची होते. इतके वर्ष ध्यान धारणा करून, इतके वर्ष योगाभ्यास करून शेवटी परत आत्मा आणि परमात्मा समान मानणे. का? तर सगळ्या अभिव्यक्तींना समान मानायला सांगितलंय, आणि परत चुकतं. तर हे दोन श्लोक हे दोन्ही गोष्टी स्पष्ट करून सांगतात. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या अभिव्यक्तींमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये, सगळ्या जीवांमध्ये समान आत्मा पाहायला शिकलं पाहिजे, समान परमात्मा पाहायला शिकलं पाहिजे. त्यामुळे आपले भाव देखील समभाव असले पाहिजेत. दया, करुणा, अद्वेष्टा, द्वेष न करणे, सगळं समभावात आलं पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. परंतु याचा चुकीचा अर्थ काढायचा नाही, तो म्हणजे मी आणि परमात्मा पण समान आहे. शास्त्रात सांगितलंय सगळ्यांना समान बघितलं पाहिजे, सगळ्यांनाच समान बघायचंय, मग त्या परमात्म्याला पण का समान नाही बघायचं? मी आणि परमात्मा पण समानच आहे. नो. तो मात्र व्यवस्थितपणे वेगळा समजावून घेतला पाहिजे. एको हि बहुनाम विदधाति कामान, नित्यो नित्यानाम चेतनस चेतनानाम. आणि शेवटचा श्लोक आहे तस्माद
तस्माद इमाम स्वाम प्रकृतिम दैवीम सदसदात्मिकाम दुर्विभाव्याम पराभाव्य स्वरूपेनावतिष्ठते. माया ही या भौतिक विस्ताराचे कारण आणि कार्य या दोन्ही रूपाने स्वतःला प्रस्तुत करीत असल्याने ती जाणून घेण्यास अतिशय कठीण आहे. अशा या मायेच्या दुर्लंघ्य प्रभावावर विजय मिळवून योगी आत्मसाक्षात्कारी स्तरावर स्थिर होतो. माया ही या भौतिक विस्ताराचे कारण आणि कार्य या दोन्ही रूपाने स्वतःला प्रस्तुत करते. भौतिक विस्तार म्हणजे भौतिक प्रकृती कारण पण मायाचं आहे आणि कार्य पण मायेनच चालू आहे. त्यामुळे कन्फ्यूज होऊन आपण कधीच याच्यातून बाहेर पडू शकत नाही. दुर्लंघ्य म्हणजे लांघून जाऊ शकत नाही. भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे दुस्तर मम माया दुरुत्तया. परंतु योगी अशा प्रकारे योगाभ्यास करून जो आपण या अध्यायामध्ये याचं वाचन श्रवण केलं अभ्यास केला त्याचा अभ्यास करून योगी हा मायेच्या प्रभावातून बाहेर पडू शकतो आणि आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर स्थिर होऊ शकतो. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ही योगाची प्रक्रिया आहे. तात्पर्य भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की जीवाचे ज्ञान आच्छादित करणारी माया अनुलंघनीय आहे. अनुलंघनीय इनसरमाउंटेबल. तथापि भगवान श्रीकृष्णांना शरण जाणारा मनुष्य वरकरणी दुर्लंघ्य असणाऱ्या मायेच्या प्रभावावर विजय मिळवू शकतो. आपण या अध्यायामध्ये कसं बसायचं कसं ध्यान करायचा भगवंतांच्या रूपावरती कसं ध्यान करायचं वाचलं नाही. तळव्यापासून वर मुखापर्यंत हे ध्यान योग्यांसाठी सांगितलेलं आहे. यम नियम पाळणे यम नियम पण सांगितले. आसन प्राणायाम कुंभक रेचक प्रक्रिया सांगितली या अध्यायामध्ये. परंतु हे सगळं इतकं कठीण आहे या कलियुगामध्ये करणे आणि भगवंतांना पण माहिती आहे. म्हणून भगवंत भगवद्गीतेमध्ये सिंपल भाषेमध्ये सांगतात की यस माझी ही अनुलंघनीय माया अतिशय दुस्तर आहे अतिशय कठीण आहे पार करणे. परंतु जो कोणी मला शरण येतो तो एका क्षणात तिला पार करू शकतो. नो प्रॉब्लेम. एका क्षणात पार करू शकतो आणि हे सोपं आहे. कुठे बसायचं यम नियम पाळायचे. भगवंतांना शरण या शब्दाचा मात्र अर्थ कळायला पाहिजे. शरण जाणे म्हणजेच हे सगळं येतं त्याच्यामध्ये. यम नियम सगळं येतं त्याच्यामध्ये. शरण गेलेला असतो तो पूर्णपणे शुद्ध होतो. नियम पाळत नाही असं होतच नाही. या ठिकाणी असेही म्हटले आहे की दैवी प्रकृती किंवा भगवंतांची बहिरंगा शक्ती ही दुर्विभाव्य आहे. दुर्विभाव्य म्हणजे जाणण्यासाठी अतिशय कठीण. अर्थात तिला जाणून घेणे अथवा तिच्यावर विजय मिळवणे जवळजवळ अशक्यप्रायच आहे. जवळजवळ अशक्यप्राय आहे. तरीही मनुष्याने मायेच्या या दुर्लंघ्य वर्चस्वावर विजय मिळवलाच पाहिजे आणि भगवंत जेव्हा शरणागत जीवापुढे प्रकट होतात तेव्हा त्यांच्या कृपेनेच हे शक्य होऊ शकते. त्याच्याशिवाय नाही. जसं काल संध्याकाळी आपण चर्चा करत होतो की कृत्रिमरित्या आपण याच्यावरती मात करू शकत नाही. कृत्रिमरित्याचा अर्थ बरेच जण चुकीचा अर्थ घेतात ऍक्च्युली. अशा प्रकारे आसन प्राणायाम करणे इंद्रियांना मनाला कंट्रोल करून भगवंतांच्या नारायण रूपावरती ध्यान करणे हे जे या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे याला कृत्रिमरित्या म्हटलं जात नाही. हे प्रॉपरच आहे. कृत्रिमरित्याचा अर्थ असतो मानसिक तर्क वितर्काने म्हणजे आपल्या मनातला स्वार्थ लोभ काम इच्छा याला बंद न करता ते ठेवूनच भगवंतांची कृपा प्राप्त करून या भौतिक जगातून दुःखातून मुक्त मी होऊ शकतो का याचा प्रयत्न करणे जे शास्त्रज्ञ लोक करत आहेत सध्या.
हे मोठे मोठे तत्वज्ञानी लोक करत असतात. ज्ञान पाजून ज्ञानी म्हणतात. याला म्हणायचं कृत्रिमरित्या. कृत्रिमरित्या म्हणजे जे मेन प्रिन्सिपल आहे, म्हणजे स्वतःची इंद्रिय तृप्तीची कामना, इच्छाचा पूर्णपणे त्याग करणे, ते न करता मला या भवबंधनातून सुटता येते काय बघणे, नाही शक्य, इम्पॉसिबल आहे. असे प्रयत्न भरपूर लोक करत असतात. आधुनिक शास्त्रज्ञ करत असतात, लेखक, कवी, तत्वज्ञानी लोक करत असतात. विविध मार्गाने चुकीचा अध्यात्म शोधून काढून त्या मार्गाने करत असतात, परंतु शक्य नाही. बेसिक प्रिन्सिपल जोपर्यंत तुम्ही सोडत नाही, इंद्रिय तृप्तीची कामनेचा त्याग करणे, तोपर्यंत हे इम्पॉसिबल आहे. आणि इंद्रिय तृप्तीच्या कामनेची इच्छा त्याग करणे हे इतकं सोपं नाही. त्या इंद्रियांना, त्या काम इच्छाला प्रॉपर चॅनल द्यावं लागतं, प्रॉपर मार्ग द्यावा लागतो, त्याला बंद करता येत नाही. आणि तो मार्ग म्हणजेच भगवंत, भगवंतांची सेवा, भगवंतांना शरण जाणे. मग हेच केलं तर कृत्रिमरित्या काही करावंच लागत नाही, आपोआपच आपण मुक्त होतो, आपल्याला मुक्ती मिळते, आपल्याला भगवत प्राप्ती होते, सगळं 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 अतिशय इझी होऊन जात. भगवंत शरणागत जीवासमोर प्रकट होतात आणि त्यांच्या कृपेने हे शक्य होऊ शकतं. येथे स्वरूपेनावतिष्ठते असेही म्हटले आहे. स्वरूप म्हणजे हे जाणून घेणे की आपण परमात्मा नाही, तर त्या परमात्म्याचा केवळ एक अंश आहोत. हाच आत्मसाक्षात्कार होय. स्वरूपेनावतिष्ठते म्हणजे आपल्या स्वरूप अवस्थेमध्ये येणे. आता सध्या आपण आपल्या स्वरूप अवस्थेमध्ये नाही, भानावर येणे. स्वरूपेन व्यवस्थित. मी ओरिजिनली कोण आहे हे पूर्णपणे व्यवस्थित, पूर्णपणे जाणणे, पटणे, त्या स्टेजला पुन्हा येणे, याला म्हणायचं आत्मसाक्षात्कार. आपणच परमात्मा व सर्वव्यापी आहोत असा भ्रामक विचार करणे म्हणजे स्वरूप नव्हे. ते सध्या आपण करतोयच आणि दुःख भोगतोयच. जरी तुम्ही भगवंतांची पूजा करत असला तरी मनातली ही इच्छा गेलेली नाही आहे, मीच सर्वे सर्व आहे. जे ही इच्छा जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख भोगावं लागणार, सुटका नाही. आपल्या वास्तविक स्थितीची ही अनुभूती नव्हे, अंश मात्र असणे हीच आपली सत्यस्थिती आहे. आपण त्याच्या समान नाही, आपण त्याचे अंश आहोत. मनुष्याने आत्मानुभूतीच्या या वास्तविक स्थितीत राहावे असा उपदेश या श्लोकामध्ये देण्यात आलेला आहे. ती पोझिशन आपल्याला समजली, त्या पोझिशनला लवकरात लवकर गेलं पाहिजे. उद्या, आज, आत्ता गेलं पाहिजे, कारण त्या तिथे जाण्यापर्यंत पण मार्गामध्ये अडथळे खूप आहेत. आणि त्या पोझिशनला गेल्यानंतर तिथून हल्लं नसलं पाहिजे. तिथून हलवणारे पण बरेच प्रलोभन आहेत. तिथे स्थित होणे हा शब्द बऱ्याचदा भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये वापरला जातो. त्या स्थितीमध्ये स्थित होणे, स्वरूपेन अवस्थितः, याला आत्मसाक्षात्कार म्हणतात, आत्मानुभूती. भगवद्गीतेमध्ये या ज्ञानाची व्याख्या ब्रह्म साक्षात्कार अशी केलेली आहे. ब्रह्मभूयाय कल्पते, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा. ब्रह्मानुभूतीनंतर मनुष्य ब्रह्माच्या कार्यांमध्ये संलग्न होऊ शकतो. आता योगी या स्टेजला योगाभ्यास करून येतो आणि मग त्याची भक्तिमय सेवा सुरू होते. मी माझ्या पोझिशन मध्ये आलो, इथं पोझिशन मध्ये राहणे म्हणजे ही पोझिशन आहे, या अंशाने त्या पूर्णाची सेवा करणे, यालाच पोझिशन म्हणतात. नसेल तर मग नुसता अंश आहे समजून काय उपयोगाचं, नुसता आत्मा आहे समजून पण काही उपयोगाचं. ब्रह्मानुभूतीनंतर मनुष्य ब्रह्माच्या कार्यांमध्ये संलग्न होऊ शकतो, त्याची कामं करायला लागतो. मनुष्य जोपर्यंत आत्मसाक्षात्कारी झालेला नसतो तोपर्यंत तो देहाशी केलेल्या मिथ्या तादात्म्याच्या आधारावर कार्य करीत असतो. हे बेसिक डिफरन्स आहे दोन्हींमधला, अगदी प्राथमिक भिन्नता. काम कोणासाठी करताय, शरीरासाठी की भगवंतांसाठी, त्याच्यावरून ठरतं तुम्ही कोण आहात, तुमचा आत्मसाक्षात्कार झालाय की नाही. व्हेरी सिंपल.
मग भले तुम्ही कितीही पूजा करा, अर्चना करा, तप करा, यज्ञ करा, काम शरीरासाठीच करत असाल तर अजूनही तुम्ही हल्लेलंच नाही जागेवर. हाच मुद्दा पुढच्या अध्यायामध्ये अजून डिटेलमध्ये भगवान कपिल देव सांगणार आहे. जेव्हा तो आपल्या सत्य आत्मस्वरूपामध्ये स्थित होतो तेव्हाच ब्रह्मसाक्षात्काराच्या स्तरावर कार्याचा प्रारंभ होऊ शकतो. तेव्हा ऍक्च्युली सुरुवात होते, जेव्हा ब्रह्मानुभूती होते, जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो. पूर्णपणे आपण हे जाणतो की मी भगवंतांचं अंश स्वरूप आहे, मला दुसरं कसल्याही प्रकारचं अस्तित्व नाही. मग या अंश स्वरूपाच्या स्थितीमध्ये या अंश स्वरूपाची कामं काय आहेत ती करायला सुरुवात करणे. मायावादी तत्वज्ञानी म्हणतात की ब्रह्म साक्षात्कारानंतर सर्व क्रिया थांबतात, परंतु ही मुळीच वस्तुस्थिती नाही. जीवात्मा जर अनैसर्गिक अवस्थेमध्ये असताना अर्थात जड पदार्थाने आवृत्त असतानाही इतका सक्रिय असेल तर तो मुक्त झाल्यावर सक्रिय असू शकणार नाही असे कोण म्हणू शकेल? मुक्त झाल्यानंतर मला काही काम करावं लागत नाही ही मूर्खाची कल्पना आहे. आणि हा पण एक प्रकारचा स्वार्थच आहे. इथे काम करून करून दुसऱ्याची सेवा करून दमलोय आपण, वैताग आलाय, याच्यातून सुटका पाहिजे आपल्याला. म्हणून ही असली फिलॉसॉफी, असला तत्वज्ञान आपल्याला आवडायला लागतं. कोणीतरी येऊन आपल्याला सांगितलं, अरे तू निर्वाण प्राप्त केलास, मुक्त झालास, तर तुला कुठलंही काम करायची गरज नाही, अप्सरा देवी देवता येऊन तुझीच सेवा करतात सगळे. असं चित्र पण रंगवतात काही काही जण. इतके अप्सरा तुला तिथे मिळणार, इतके सेवक तुला तिथे असणार, गंधर्व चानूर वगैरे सगळे तुझी सेवा करणार, तुझ्यासाठी गीत गाणार, तुझ्यासाठी डान्स करणार. ही निर्वाण अवस्था आहे. तुला काही करायची गरज नाही. अरे काही करायची गरज नसते, त्या अवस्थेला म्हणतात डेड बॉडी. काही ना काहीतरी करावंच लागतं. आता सध्या मी शरीरासाठी काम करत आहे, ते मला बांधून ठेवत आहे, ते मला पूर्णपणे बंद करायचं आहे. याचा अर्थ मला पूर्णपणे बंद करायचं नाहीये, स्विच ऑफ व्हायचं नाहीये, काहीतरी वेगळं करायचंय जे मला बांधून ठेवणार नाही. ते वेगळं करायला लागणे याला म्हणतात आत्मसाक्षात्काराची सुरुवात, भक्तीची सुरुवात, भक्ती मार्गाची सुरुवात. या संदर्भात एक उदाहरण देता येते. प्रभुपाद लिहितात, एखादा रोगी मनुष्य अत्यंत सक्रिय असेल तर रोगमुक्त झाल्यावर तो निष्क्रिय होतो अशी कल्पना कोण करू शकेल? काहीतरी आजार आहे, रोग आहे म्हणून आपली बॉडीली हालचाल थोडीशी थांबते किंवा मंदावते. मग या रोगातून मुक्त झाल्यावर आपल्याला काही करायचंच नाहीये असं थोडीच आहे. ताप कणकण आला असेल तर आपण ओझं उचलू शकत नाही. ओझं उचलण्याचा त्रास, कधी एकदा मला हे ओझं उचलायचं बंद होते असं आपल्याला वाटायचं असतं. पण तो खरी अवस्था काय आहे, कधी एकदा मी धष्टपुष्ट होईन आणि ओझं प्रॉपरली उचलू शकेन. काम बंद करायचे नाहीये, भगवंतांसाठी काम करायचंय. काम बंद करून कसं चालेल, हो की नाही? स्वाभाविकताच निष्कर्ष असा निघतो की मनुष्य पूर्णपणे रोगमुक्त झाल्यावर त्याची कार्य शुद्ध होतात. असे म्हणता येईल की ब्रह्म साक्षात्काराच्या स्तरावरील कार्ये बद्ध जीवनातील कार्यापेक्षा निराळी असतात. पण ब्रह्म साक्षात्कारामुळे कार्याचा अंत होत नाही. हेच भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात 54व्या श्लोकात देखील सूचित करण्यात आले आहे. आपण ब्रह्म असल्याची मनुष्याला अनुभूती झाल्यानंतरच भक्तिमय सेवेचा प्रारंभ होतो. व्हेरी इम्पॉर्टंट वर्स आहे हा. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समसर्वेषु भूतेषु मदभक्ती लभते पराम. या स्टेजला आल्यानंतर त्याला माझी भक्ती लाभते, त्याला माझी भक्ती मिळते. या स्टेजला आल्यावर मी त्याला माझी भक्ती देतो. आपल्याला पण वाटतं की भक्ती, भगवंत भक्ती देतात, भक्ती देतात. अरे भक्ती देतात म्हणजे काय देतात? भक्तिमय सेवा देतात. भक्ती देतात याचाच अर्थ आहे भक्तिमय सेवा देतात. ओ नो, परत सेवा करायची.
एवढा सगळा वेळ घालवायचा आणि परत सेवाच करायचं. ते सेवा करायला लागू नये म्हणून तर मी एवढं त्रास घेतोय. व्रत, वैकल्य, उपवास, तपस्या, यज्ञ करतोय, पुन्हा प्रभूची सेवाच करायची. यस. म्हणून भक्ती हा शब्द, भक्ती कधी वापरायचं नाही, भक्तिमय सेवा दोन्ही एकत्रच वापरायचे. डिव्होशनल सर्व्हिस. आणि ही डिव्होशनल सर्व्हिस, ही भक्तिमय सेवा ऍक्च्युअली सुरू होते या ब्रह्मानुभूतीच्या स्टेजला गेल्यावर. तोपर्यंत फक्त आपण प्रॅक्टिस करत असतो. मदभक्ती लभते पराम. ब्रह्मानुभूती नंतरच भगवत भक्ती करता येते. ब्रह्मानुभूती नंतरच भगवत भक्ती करता येते. What is the हाच प्रॉब्लेम आहे मराठी भाषांतराचा. इंग्लिशमध्ये सरळ सरळ प्रभुपाद हेच वाक्य इतकं सोपं लिहितात. आफ्टर ब्रह्मन रिअलायझेशन वन कॅन एंगेज इन द डिव्होशनल सर्व्हिस ऑफ द लॉर्ड. याचा तुम्ही गुगल ट्रान्सलेट मध्ये जरी नेऊन टाकलं तरी अगदी सोपा आहे याचं भाषांतर येईल. ब्रह्म साक्षात्कारानंतरच एखादा भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये व्यस्त होऊ शकतो, एंगेज, संलग्न होऊ शकतो. यांनी कसं केलंय बघा. ब्रह्मानुभूतीनंतरच भगवत भक्ती करता येते. ऑफ द लॉर्ड हे घालून टाकलं, भगवंतांची हे घालून टाकलं भाषांतरातून. डिव्होशनल सर्व्हिसला फक्त डिव्होशन केलं. म्हणूनच यांची सेवा करायची इच्छाच नाही आहे या लोकांची. यांना एक कर्मकांडात्मक भक्ती रिप्रेझेंट करायची आहे सगळ्यांना, आणि सगळीकडे लुटालूट करायची. इतकं प्रचंड हे सगळं भगवद्गीता, भागवतम सगळ्याचं भाषांतर पुन्हा करायला पाहिजे ऍक्च्युली. म्हणूनच लोकांना हे सगळं दुसऱ्या विश्वातलं डोक्यावरनं गेल्यासारखं वाटतं. हे वाक्य कसं वाटतं बघा. मदभक्ती लभते पराम. ब्रह्मानुभूती नंतरच भगवत भक्ती करता येते. व्यवस्थित लिहा ना त्या. जसं प्रभुपादांनी सोप्या साध्या शब्दामध्ये दिलेले त्याच सोप्या साध्या शब्दामध्ये भाषांतर करा. काय प्रॉब्लेम आहे? कशाला मनाने त्याला बदलत बसत? खूप मोठा अपराध असतो. अमेझिंग. Therefore, devotional service of the Lord is activity in Brahman realization. म्हणून भगवंतांची भक्तिमय सेवा ही ब्रह्मानुभूतीच्या स्तरावरील कार्य आहे. हे आमचं तुमचं कामच नव्हे. ज्याला ब्रह्मानुभूती झालेली आहे त्याचंच काम आहे भगवंतांची भक्तिमय सेवा करणे. भक्तिमय सेवा करीत असलेल्यावर मायेचे वर्चस्व नसते आणि त्याची स्थिती परिपूर्ण असते. पूर्णाचा एक अंश या नात्याने पूर्णाची भक्तिमय सेवा करणे हेच अंशाचे कर्तव्य आहे. हेच जीवनाचे सर्वोच्च पूर्णत्व आहे. आता इथे इंग्लिश मध्ये त्यांनी लिहिलंय की द ड्युटी ऑफ द लिव्हिंग एंटिटी ऍज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द होल इज टू रेंडर डिव्होशनल सर्व्हिस टू द होल. रेंडर शब्द वापरल्यामुळे त्यांना जबरदस्तीने सेवा शब्द वापरावा लागला इथे आता भाषांतर करताना. रेंडरचा अर्थ असतो सेवा करणे. भक्ती करणे म्हणता येत नाही, सेवा करणे म्हणता येत. दॅट इज द अल्टिमेट परफेक्शन ऑफ लाईफ. हेच जीवनाचे सर्वोच्च परिपूर्णत्व आहे. परफेक्ट सगळ्याला बनायचं आहे, सगळ्याला परफेक्ट बनायचं आहे. गोल मोठोल असणाऱ्याला पण परफेक्ट बनायचं आहे, आंधळ्या पांगळ्याला पण परफेक्ट बनायचं आहे, कुरूप असलेला पण परफेक्ट बनायचं आहे. सगळ्यांना परफेक्ट बनायचं आहे या जगामध्ये. परंतु परफेक्ट भौतिक दृष्ट्या नाही बनायचं. चांगले डोळे मिळवून, चांगले पाय मिळवून, चांगलं शरीर मिळवून परफेक्ट नाही बनायचं. आत्म्याच्या या अनुभूतीच्या स्तराला येऊन परफेक्ट बनायचं. ती परफेक्ट अवस्था असते. मी कोण आहे? मी भगवंतांचा अंश आहे. मी भगवंतांचा अंश आहे, तर या माझ्या भगवंतांच्या अंशाचं कर्तव्य काय आहे? भगवंतांच्या अंशाचं कर्तव्य आहे भगवंतांची सेवा करणे. मग ती सेवा जर मी करायला लागलो तेव्हा म्हणायचं मी परफेक्ट झालो.
परफेक्ट. हरे कृष्ण. अशा रीतीने श्रीमद भागवतमाच्या 3ऱ्या स्कंदातील भक्ती मार्गाच्या आचरणाविषयी कपिल देवांचे उपदेश नामक 28व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्ण. मागचे 3-4 दिवस मी सांगत आहे, आज आणखीन एकदा सांगणार. याच्या पुढचा अध्याय खूप महत्वाचा आहे, अजिबात चुकू नका. भागवतमच्या सगळ्या अध्यायांमधला बेस्ट अध्याय, भक्तिमय सेवेचे कपिलकृत विवेचन. कपिल देव सांगतात की भक्तिमय सेवा म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण, दंडोत प्रणाम. हरे कृष्ण, दंडोत प्रणाम. प्रभूजी, प्रश्न माझा असा आहे की आताच आपण पाहिलं, प्रभुपादांनी सांगितलं ते की, आणि कपिल देव पण सांगतात की आत्मसाक्षात्कारानंतरच वास्तविक भक्तीची सुरुवात होती. मग ज्यांना कोणाला आत्मसाक्षात्कार झालेला नाही, तर ते तर जे कपिल देवांनी सांगितलेलं अष्टांग योग पद्धती, त्याद्वारे आत्मसाक्षात्कार करून घेण्या इतपत समर्थ नाही येतो कलियुगामध्ये. हे तर खूप अवघड आहे. मग त्यांच्यासाठी डायरेक्टली त्याच्या वेळेस भक्तिमय सेवेमध्ये कार्यरत होतात, तर ती मग भक्तिमय सेवा होऊ शकते का, की फक्त त्यांची ती आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी केलेली एक हे साधन होईल कधी? जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत आपण भक्तिमय सेवा जरी केली तर त्याला मग भक्तिमय सेवा भक्ती म्हणायचं की ते साधन म्हणायचं? तुमच्या या प्रश्नातून एक गोष्ट मला जाणवते की तुम्ही आत्मसाक्षात्काराच्या इच्छेला देखील अजून इच्छा समजत आहात. आत्मसाक्षात्काराची इच्छा ज्याला असते तो स्वार्थी नसतो. त्याच्या आधीची जी इच्छा असते, मला या भौतिक दुःखालयातून मुक्त व्हायचं आहे, ती स्वार्थी इच्छा असते, आणि ती असू दे म्हणून सांगितलंय. त्याच्यासाठी जर प्रयत्न करत असेल एखादा तर करू दे, परंतु आत्मसाक्षात्काराची इच्छा ही स्वार्थी इच्छा नसते. त्याला अगदी व्यवस्थितपणे जाणून घ्यायचं असते की मी कोण आहे. याच्या आधीची इच्छा असते की अजून पण या भौतिक जगातून दुःखालयातून मुक्त व्हायचं आहे, परंतु अजूनही त्यांनी हेच समजलेलं असते की मी शरीर आहे. आणि मग त्याला कुठेतरी कळतं की भगवंतांना शरण गेलं पाहिजे. मग तो त्या अवस्थेतच भगवंतांना शरण येतो. त्यालाच आर्त म्हटलेलं आहे. ध्रुव महाराज आले आणि मग त्यांनी भक्तिमय सेवेची सुरुवात केली, भगवंतांना प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरुवात केली. आणि ती स्वार्थी अवस्थेमध्येच असते, प्रॅक्टिस असते. म्हणूनच या अष्टांग योगाच्या प्रक्रियेमध्ये पण सांगितलेलं आहे की जोपर्यंत या स्टेजला तो व्यक्ती पोहोचत नाही, जे शेवटच्या 5-10 श्लोकांमध्ये आपण वाचलो समाधी अवस्था, तोपर्यंत तो ऍक्च्युली स्वार्थीच असतो. त्याला परमात्म्याचा शोध घेत असतो तो. परंतु परमात्म्याचा शोध घेतल्यानंतर, परमात्मा पाहिल्यानंतर, दुसऱ्या शब्दामध्ये भगवंतांचा शोध घेणारा भगवंत सापडल्यानंतर मात्र तो शुद्ध होतो. त्याची आर्त भावना जी स्वार्थाने प्रेरित असते ती नष्ट होते. कारण भगवंतांचं स्वरूपच इतकं पॉवरफुल असतं की तिथून पुढे आपल्या मनामध्ये कुठले अनर्थ राहतच नाही. आणि मग त्याच्या पुढे केली जाणारी जी भगवंतांची सेवा असते ती खऱ्या अर्थाने भगवत सेवा म्हणून मानली जाते. तोपर्यंत जी सेवा केली जाते ती एक प्रकारची प्रॅक्टिस असते, साधना, अभ्यास.
आणि प्रॅक्टिस अवस्थेमध्ये व्यक्ती आर्त असू शकतो किंवा अर्थार्थी असू शकतो, जिज्ञासू असू शकतो, ज्ञानी पण असू शकतो. भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात. याचा अर्थ प्रॅक्टिस करायची नाही का? प्रॅक्टिस तर करायलाच पाहिजे. ही प्रॅक्टिस किती दिवस करायची हे आपल्या आपापल्या आर्त अवस्थेवरती किंवा आपल्या जिज्ञासू अवस्थेवरती अवलंबून आहे. आणि ही प्रॅक्टिस जास्त दिवस करू नका, तुमच्याकडे वेळ नाही, हे सांगण्यासाठी गुरु आलेले असतात, समजावून सांगण्यासाठी गुरु आलेले असतात. जसं ध्रुव महाराजांच्या केसमध्ये पण झालं. ऍक्च्युली ते आर्त भावनेनेच प्रॅक्टिस करत असतात, एक्झॅक्टली कशी करायची त्यांना पण समजत नसतं. मग त्याचे गुरु येतात तिथे. त्यांनी कधी त्यांना गुरु मानलेलं नसतं, पण नारद मुनी खूप कृपाळू आहेत, दयाळू आहेत, स्वतःला त्याचे शिष्य स्वीकारतात, येतात तिथे आणि समजावून सांगतात की अशा पद्धतीने कर, मग तुला भगवंत प्राप्त होतील आणि एवढ्या वेळात कर. त्यामुळे याचा अर्थ असा नाहीये की प्रॅक्टिस अवस्थेमध्ये केले गेलेली भगवत सेवा ही व्यर्थ असते, असं पण नाहीये. परंतु प्रॅक्टिस हे शेवटी प्रॅक्टिस असतं आणि टुर्नामेंट ही टुर्नामेंट असते. प्रॅक्टिस अवस्थेमध्ये जसं रूप गोस्वामी समजावून सांगतात भक्ती रसामृत सिंधूमध्ये, प्रॅक्टिस अवस्थेमध्ये भक्तिमय सेवा असते, परंतु आपल्याला फोर्स करावं लागतं. बाहेरून कोणीतरी आपल्याला फोर्स करावं लागतं करायला, किंवा कधी कधी आपणच आपल्याला पुन्हा रोज उठून फोर्स करावं लागतं. परंतु खऱ्या आत्मानुभूतीच्या स्टेजला, आत्मसाक्षात्काराच्या स्टेजला गेल्यावरती कोणी काही सांगावं लागत नाही, सगळं उत्स्फूर्तपणे करतो आपण. त्याला रागानुगा भक्ती म्हणतात. त्यामुळे आत्मसाक्षात्काराची इच्छा असणारा स्वार्थी नसतो, कधी आर्त नसतो. भौतिक इच्छाच्यासाठी आलेला आर्त असतो. जसं ध्रुव महाराजांचं परफेक्ट एक्झाम्पल आहे. मला माझ्या बाबापेक्षा मोठं राज्य पाहिजे, किंवा मला माझे बाबा जवळ का घेत नाही, बघतोच. ध्रुव महाराज आर्त पण होते आणि अर्थार्थी पण होते. दोन्ही एक्झाम्पल आहे. परंतु जो पूर्णपणे आत्मसाक्षात्काराच्या इच्छेनेच करत असतो की मला भगवंतांचा अंश म्हणून पूर्णपणे जाणून घ्यायचंच आहे, मला दुसरी कुठली इच्छाच नाही, त्याचे प्रयत्न हे शुद्ध प्रयत्न असतात. आणि तो खूप फास्ट त्या स्टेजला जातो आणि त्याची भक्तिमय सेवा खूप फास्ट सुरू होते. त्याचा अभ्यास खूप छोटासा असतो, तो लगेच आत्मसाक्षात्काराच्या स्टेजला जातो. आणि हे कलियुगामध्ये हे सगळंच कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणूनच इझी वे सांगितलेलं आहे कलियुगामध्ये. आणि कलियुगामध्ये या स्टेजला तुम्ही यावं म्हणूनच महान भयानक दुःख देण्यात येत आहेत आपल्याला. दुःखाचं एक मेन कारण हेच असतं की तुम्हाला लवकर अनुभव व्हावा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.